त्यामुळे मी जास्त आता काही बोलत नाही. काय परिस्थिती झाली, जे मोठे मोठे नेते इथं येऊन भाषण करून गेले. बघा जिल्हा परिषदेची अवस्था काय. डीपीदार मगाशी बोलता बोलले की एका बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट आणि शिवसेना ही जर एका बाजूला केली आणि भाजप एका बाजूला राहिली, बेरीज कुठं जाते बघा तुम्ही. आधी तिथं मारतात, आधी जर जाऊन कुठे केलं तर शेवटी माणसं सुद्धा योग्य संधीची वाट बघत असतात, योग्य वेळेची वाट बघत असतात. मला त्याच्यावर राजकीय भाष्य करायचे नाही. मी सकाळी माध्यमांना सांगितलं, मला पत्रकारांनी विचारलं म्हणजे तुम्ही जिल्हा परिषदेमध्ये काय करणार. म्हटलं मी रात्री उशीरपर्यंत मतदारसंघात आहे. आज आमची विजय रॅली आहे, उद्या म्हटलं जिल्हा नियोजन डीपीडीसीची बैठक आहे. सगळ्याच पक्षाच्या आमदार करायच्या वेळेच्या बैठकीला भेटतील. डॉक्टर मोदी अरे दोघं येतात का माझ्या या ठिकाणी सन्मानी साहेबांचं शिवाजी महाराज की या ठिकाणी प्रतिवेश पुष्पार्पण करत आहे. त्या ठिकाणी उमेदवारासमवेत साहेबांचे आपण काल झालेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा यांचं दुःखद निधन झालं आणि यातून आपल्या सर्वांनाच ती दुःखाची वेदना असंख्य दिवस राहिलेली आहे. अजूनही माझ्या वेदना त्या गेलेल्या नाही. त्यामुळं आज आपण सर्वांनी 2 मिनिटं त्यांना श्रद्धांजली या ठिकाणी व्हायची आहे, त्यासाठी उभं राहायचं.